अमरावती येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग व मद्य विक्री संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यासाठी चमनवाले ग्रुप ऑफ हॉटेल जालनातर्फे येथून मोठा असा 51 रक्तदात्यांचा जत्था रवाना झाला। त्यांना माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेत, माजी नगरसेवक विष्णू पाचपुले यांनी मार्गदर्शन केले। 4 वर्षापासून राज्य उत्पादन शुल्कातर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चमनवाले ग्रुप ऑफ हॉटेल जालना यांचे मोठे योगदान राहते। जालना येथून अमरावती एवढ्या लांब येऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करणे हे कौतुकास्पद आहे। भूषण जयस्वाल व त्यांची टीम ही नेहमीच या रक्तदान शिबिराला काम करत असते। समाजात हे नेहमी चांगली जागृती करतात। जालना येथून अमरावती येथे येऊन रक्तदान करणे हे त्यांच्या अमरावतीकरांना आनंदाची व शिकण्यासारखी संधी त्यांना मिळाली आहे। भूषण जयस्वाल व त्यांनी आणलेल्या सर्व टीमचे अमरावती विभागाचे उपायुक्त पराग नवलकर यांनी धन्यवाद मानले। तसेच रक्तदान हे जीवनदान आहे। आपल्या या रक्तदानाने कोणाला तरी जीवनदान मिळते, यासाठी मनुष्याने नेहमी रक्तदान करावे, असेही आवाहन अमरावती विभागाचे उपायुक्त पराग नवलकर यांनी केले आहे। तर आपण अमरावती जिल्ह्यात राज्य उत्पादन संस्थेचे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। यामध्ये किती रक्तदाते झालेले आहेत? राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अमरावती जिल्हा मद्य विक्रेता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक महारक्तदान शिबिर अमरावतीमध्ये आयोजित केले होते। त्याप्रसंगी चमनवाले ग्रुप ऑफ हॉटेल्स जालना इथून एक मोठा जत्था 51 रक्तदात्यांचा रवाना झाला। या रक्तदात्यांना रवाना करताना माजी मंत्री अर्जुनभाऊ खोतकर, त्याचप्रमाणे अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेत आणि विष्णूभाऊ पाचपुले यांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना सहकार्य केले। चमनवाले ग्रुप हे गेले 4 वर्षापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रक्तदान शिबिरामध्ये नियमित भाग घेत असतात, मोठ्या संख्येने भाग घेत असतात। जालना या ठिकाणावरून इतक्या लांब अमरावतीला येऊन रक्तदान करणं हे नेहमीच वाखाणण्यासारखं आहे। भूषण जयस्वाल आणि त्यांची टीम ही अतिशय चांगल्या पद्धतीने ब्लड डोनेशनच्या रिलेटेड काम करत असतात आणि समाजामध्ये ते एक चांगली जागरूकता निर्माण करतात। अमरावतीमध्ये जालना येथून येऊन रक्तदान करणं हे अमरावतीकर यांना देखील आनंदाचं आणि एक शिकण्यासाठी एक संधी त्यांना या ठिकाणी मिळालेली आहे। त्या ग्रुपचं मी कौतुक करतो आणि त्यांना ज्यांनी सहकार्य केलं आणि सर्व रक्तदात्यांचा मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो। सर यांना चमनवाले ग्रुपतर्फे असे हे होतात, तर अजून जनतेला काय आवाहन करणार तुम्ही? रक्तदान हे जीवनदान आहे। एका रक्तबँकमधून 3 लोकांना जीवनदान मिळत असतं, त्यामुळे आणि रक्ताला कुठलेही रिप्लेसमेंट नाही आहे। मानवाचं रक्त मानवाला देण्यात येतं। जोपर्यंत फॅक्टरीमध्ये रक्त प्रोड्यूस होत नाही, नवीन पद्धतीने तयार करता येत नाही, तोपर्यंत रक्तदानाला कुठलाही पर्याय नाही। त्यामुळे आपलं हे कर्तव्य आहे। आपण निसर्गाकडून अनेक गोष्टी घेत असतो, परंतु निसर्गाला दिलं देखील पाहिजे, माणसाला दिलं पाहिजे। त्या भावनेतून आपण नेहमी रक्तदान करून पुण्य काम करणं आवश्यक आहे।